नमस्कार मैत्रिणींनो, आज मी भेंडीची भाजी करणार आहे. त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. तर अगोदर अशी चिरून घेतलेली मी तिला अशा पद्धतीने मोठी मोठी चिरून घेतलेली आहे. चांगली स्वच्छ धुवून पुसून टाकली छान कोरडी आणि अशा पद्धतीने चिरून घेतलेली मी तिला. आणि आता तिला लागणारं साहित्य: लसूण, कढीपत्ता, थोडासा हिंग, कोथिंबीर, जिरं, मोहरी आणि थोडंसं धनेकूट आणि अर्धा पाऊण चमचा मसाला, अर्धा पाऊण चमचा धनेकूट, चटणी, हळद आणि शेंगदाण्याचं थोडंसं जाडसर कूट 2-3 चमचे. एवढं साहित्य लागणार आहे फक्त. तर आता आपण सर्वात आधी तेल टाकू कढईत. थोडंसं एक पळ्या टाकून द्यायचं आणि भेंडी भाजून घ्यायची छान. मस्त फुल गॅसवर भाजायची, तळायची तिला. सिंपल आणि कमी साहित्यात बनणारी ही भाजी, पण तरी छान लागणार आहे ती. असं हलवत तिला 50-60% शिजून पण जाते ती, वाफली जाते आणि तळली जाते, ती भाजली जाते. थोडं तेल कमी वाटलं टाकून द्यायचं. अशा पद्धतीने तिला सगळीकडून छान भाजून घ्यायची. आणि गॅस बंद करून द्यायचा आणि दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची भाजी. कढई जर जास्त खराब असेल ना तर तिला साफ करून घ्यायची आणि मग वापरायची. तशी काही जास्त खराब नाही माझी. आता तेल टाकायचं थोडं. गॅस पेटवायचा.
थोडं जिरं टाकायचं, थोडं मोहरी टाकायची, नंतर हे लसूण टाकून द्यायचे. मी 12-15 पाकळ्या सोलून घेतलेले आहे आणि त्यांना असे छोटे छोटे बारीक कापून घेतलेले आहे. याच्यात कढीपत्ता टाकून द्यायचा, हिंग पण टाकून द्यायचं. थोडा गॅस कमी करून घ्यायचा आणि मग होऊ द्यायचे त्यांना लसूण. कोथिंबीर पण याच्यातच टाकायची. आणि भेंडी सोडून द्यायची. मसाला आणि धनेपुडी ते टाकून द्यायचं. चटणी, हळद, चटणी तुमच्या आवडीनुसार टाका. तुम्हाला वाटलं तर याच्यात ते लसूण तळल्यानंतर एक छोटा कांदा पण तळू शकतो तुम्ही त्याच्यात. मी काही टाकलेला नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका तुम्ही. आता मीठ टाकून द्यायचं चवीनुसार. कोथिंबीर सर्व टाकून द्यायची. आणि हिला मंद आचेवर थोडी वाफू द्यायची 2-3 मिनिटं मऊ असतोपर्यंत आणि झाकण ठेवून द्यायचं तिच्यावर. झाकण ठेवून द्यायचं. तर मैत्रिणींनो, शिजून गेली आपली भेंडीची भाजी. आता थोडंसं दाण्याचं कूट टाकून द्यायचं 2-3 चमचे जाडसर आणि याला चांगलं हलवून घ्यायचं. बस झाली मग आपली भाजी. 1 चमचा फुल टाकलेला आहे मी मसाला याच्यामध्ये आणि 1 चमचा धने कूट, धने जिरं कूट आणि 1 चमचा मसाला. याला थोडंसं हलवून घ्यायचं छान. दाण्याचा कूट पण मस्त खरपूसून जातो. तर अशा पद्धतीने आपली भेंडीची भाजी तयार झाली. तुम्हाला कशी वाटली रेसिपी करून बघा. खूप टेस्टी लागते ही भाजी. एखादी सोबत पातळ भाजी केली सोबत ही तोंड लावायला किंवा डब्यात द्यायला
पण चांगली असते ही भाजी. तर आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. बघू शकता मैत्रिणींनो, आपली भेंडीची चमचमीत भाजी तयार आहे. बाय, थँक्यू.